या तो पण ठेवा बसा. कुठून आला परत तुम्ही? सर मी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली या गावातून आलेलो आहे. ओके. सोलापूर समोरचे सामाजिक प्रश्न काय आहेत? सर लिंग गुणोत्तरात सोलापूर जिल्हा अजून पाहिजे तसा प्रगती करू शकलेला नाही. लिंग गुणोत्तर वाढवण्याची एक समस्या आहे पहिली. बर, तुमचा तालुका पंढरपूर आहे? हो सर. बरोबर. तुम्ही गेला कधी वारीला? हो सर, गेलेलो आहे मी एकदा. गेलेले आहे? हो सर. बर. हुतात्म्यांची नावं सांगा बरं. सोलापूर जिल्ह्यातील 4 हुतात्मे सर. मला पदन शेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा आणि जगन्नाथ शिंदे हे 4 हुतात्मा सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले आहे सर. आणि 12 जानेवारी 1931 साली त्यांना येरवडा येथे फाशीवर देण्यात आलं होतं. काय कार्य होतं सर? सविनय कायदेभंगाची चळवळ चालू होती देशात 1930 साली आणि त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. तेव्हा या 4 हुतात्म्यांनी मंगळवार पेठेतील 2 पोलीस मारले असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि या आरोपाखाली त्यांना अटक करून येरवडा येथे फाशीवर देण्यात आलं होतं. तुमच्या गावाचं नाव पिराची कुरोली आहे? हो सर. काय वैशिष्ट्य मला पिराची कुरोलीचं? सर पीर साहेब म्हणून एक दर्गा आहे माझ्या गावामध्ये, त्यामुळे गावाचं नाव पिराची कुरोली असं पडलं आहे असं म्हणलं जातं. गावासमोरच्या 5 समस्या सांगू शकता? हो सर. गावात पुराची समस्या आहे सर. भीमा नदीच्या पात्राच्या शेजारी गाव असल्यामुळं वारंवार येणारी पुराची समस्या आहे, पण अलीकडे पुराचं प्रमाण कमी झालेलं आहे. रस्त्यांच्या आणि आरोग्य सुविधेच्या जरा थोड्याशा समस्या आहेत सर. तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन 2016 मध्ये केलं आहे? हो सर. सायन्स बरोबर. हो सर. कुठला थिंकर आवडतो तुम्हाला? प्लेटोचा विचार थोडासा आवडतो मला. ओके. भ्रष्टाचार आहे का बरं प्रशासनामध्ये? सर भ्रष्टाचार ही विकृती सर्वच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आढळून येते. प्रशासनच नाही पण बऱ्याच ठिकाणी आढळून येते आणि त्याबरोबर चांगलं काम करणारे लोक पण सर प्रशासनात आहेत. बरं, तुम्ही चांगलं काम करत त्या काळात? हो सर, नक्की मी प्रयत्न केले चांगलं काम करण्यात. तुमचं प्रोफाईल बघितलं, 12वी पर्यंत सायन्स मध्ये होतं, परत आर्ट्स मध्ये येण्याचं कारण? सर 11वी 10वीला मला चांगले मार्क मिळाल्यामुळे 11वीला मी सायन्सला ऍडमिशन घेतलं, पण 11वी 12वी मी कॉलेजला जाऊ शकलो नाही. जरा वडिलांचं थोडं दवाखान्याचं प्रॉब्लेम आलं आणि इंग्लिश मधून असल्यामुळे मी फक्त पेपरलाच गेलो 12वीच्या. त्यानंतर मी कॉलेज 11वी माझा जास्त संबंध आला नाही आणि मग पुन्हा मार्क बी मला कमी आले. 51.33% मार्क आले. मग मार्क कमी आल्यामुळे आता काय करायचं, BA ला ऍडमिशन मी घेतलं आणि MPSC UPSC तयारी करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही 10 वर्ष झाले, आता 14 मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. हो सर. 10 वर्षावर काय करतो? फक्त तयारी करत होता? सर मी राज्यसेवेच्या 3 मुलाखती दिलेले आणि 6 मेन्स दिलेले. इतर मुख्य परीक्षा STI ASO यांच्या पण मुख्य परीक्षा दिलेले आणि 2-3 मार्कानं गेल्या वेळेस पण आपलं फायनल सिलेक्शन राहिलेलं होतं. तुम्ही MA केलंय पॉल सायन्स मधून? हो सर. संविधानात समाज कल्याणाच्या संदर्भात काय काय कलम आहे? सर मार्गदर्शक तत्वांमध्ये समाज कल्याणाच्या संदर्भात भरपूर कलम आढळतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कलम सर कलम 46 आहे. त्यातला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर जे मागासवर्गीय घटक आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक आणि आर्थिक तरतुदी राज्यानं कराव्यात असं मार्गदर्शक तत्व घालून दिलेलं आहे. पुन्हा जर बघितलं सर आपण कलम 38(2) मध्ये तरतुदी आहे. संपत्तीचं केंद्रीकरण होऊ न देता संपत्ती समान वाटप करायचं आहे. 39A ते 39F पर्यंत जी 6 उपकलम आहेत त्या 6 उपकलमात समाज कल्याणाबाबत तरतुदी आहेत. आणि कलम 47 ते मादक पदार्थावर नियंत्रण ठेवायचं आहे, मादक द्रव्यांवर, ते आपण समाज कल्याण विभागांतर्गत आपण ते योजना येतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं राजकीय उलथापालथ खूप चालू आहे. आमदार दिलं जातात तर त्याच्या संदर्भात अँटी डिफेक्शन लॉ आहे. अँटी डिफेक्शन लॉच्या संदर्भात कोणते कलम आहे? सर कलम 102 आणि कलम 194. काय सांगितलं 102? अपात्रता कोणत्या पद्धती म्हणजे पक्षांतर बंदीमुळे अपात्रता कशा पद्धतीने होईल, काही केलं तर पक्षांतर बंदी अंतर्गत अपात्रता मानली जाईल या तरतुदी केलेल्या आहेत. इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असेल आमदार तर त्याच्यासाठी पक्षांतर बंदीचा कायदा कशा प्रकारे लागतो? जर अपक्ष असलेला उमेदवार जर निवडून आल्यानंतर एखाद्या विशिष्ट पक्षात प्रवेश केला
तर त्याची उमेदवारी रद्द समजली जाईल अशी पक्षांतर बंदी कायद्यात तरतूद आहे सर. आणि नॉमिनेटेड असतात राज्यपालांतर्फे तर त्यांच्यासाठी कसा पाहतो? सर जर कॅन्डिडेट नॉमिनेटेड असेल तर त्यानं पहिल्या 6 महिन्यात कोणत्या तरी विशिष्ट पक्षात प्रवेश केला तर चालू शकतं. 6 महिने झाल्यानंतर त्यानं जर एखाद्या विशिष्ट पक्षात प्रवेश केला तर त्याची उमेदवारी रद्द समजण्यात येईल अशी तरतूद केलेली. प्रशासनात काय आहे ते? प्रशासनात सर सगळ्यात महत्वाचं पहिलं हे की कुटुंबाला मिळणारी आर्थिक स्थिरता असेल आणि दुसरी गोष्ट सर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मल्टी डायमेन्शनल काम करण्याची संधी मिळते आणि त्यातनं मग कुटुंबाला मिळणार स्थिरता पण असेल आणि आपल्याला मिळणार समाधान पण असेल. ही 2 कारण सगळ्यात महत्वाची आहेत सर. समाज कल्याण अधिकारी गट आता जे पदासाठी त्याची काही कामं सांगता येईल? हो सर. समाज कल्याण अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजना 3 घटकांमध्ये आहेत, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक. सामाजिक शैक्षणिक योजनांमध्ये जर बघितलं आपण बालवाड्यांना सहाय्यक अनुदान असतील किंवा वसतिगृहांच्या योजना असतील, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जी 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना आपण देतो, 5वी ते 7वी 60 रुपये प्रति महिना, 8वी ते 10वी 100 रुपये प्रति महिना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल. या योजनांतर्गत चालू जाणारे वसतिगृह आहेत. स्वच्छता कामगारांसाठी या मुलांसाठी असलेल्या पुणे व नागपूर येथील स्वच्छता कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा असतील. या शैक्षणिक योजना समाज कल्याण विभागांतर्गत राबवल्या जातात. आर्थिक योजनांमध्ये जर आपण बघितलं सर तर गटरी कामगारांसाठी स्टॉल वाटप करण्यात हे असेल. स्वयंरोजगारासाठी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ आणि या महामंडळामार्फत स्वयं उद्योगासाठी अनुदान आणि कर्ज वाटप केलं जातं. तिसरी सर योजना सांगायची झाली तर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण असेल किंवा झेरॉक्स मशीन, रेडिओ दुरुस्ती यासारख्या माध्यमातून आर्थिक सबलीकरणासाठी पण प्रयत्न केले जातात. सामाजिक योजनेमध्ये जर बघायचं झालं सर नागरिक संरक्षण कायदा असेल, अनुसूचित जाती जमाती अपराध प्रतिबंध कायदा असेल आणि अॅट्रॉसिटीचे कायदा जे आहे तुम्ही अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये समाज कल्याणचा रोल काय असतो? सर एखाद्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात त्याला मदत मिळवून देण्याचं काम समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत केलं जातं. अजून काही? समाज कल्याणामार्फत अनुसूचित जाती जमाती अंतर्गत अत्याचार झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदतीचं पण एक योजना चालवली जाते. 60,000 ते 2 लाख पर्यंत त्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्या केसची दखल घेणं किंवा केसबद्दल जी काही त्यांना पोलीस स्टेशनला वगैरे काही सहाय्य लागेल किंवा ते त्या कायद्यात कसं पोचायचं हे साधारण सामान्य जनतेला जर माहिती असेल तर त्यापर्यंत मदत पोहोचवली जाते सर. तुम्ही सांगितलं रेडिओ दुरुस्ती बरोबर? हो सर. आता उरलेत का मग रेडिओ? नाही सर, पण त्या जुन्या योजनेत रेडिओ दुरुस्ती असं होतं पण आता साधारणतः रेडिओ टेप दुरुस्ती असं जुन्या योजनेत. आता रेडिओ उरलेली नाही सर. टेप आहे का तुमच्याकडे? नाही सर आता नाही. मग योजना काल सुसंगत आहेत तेवढ्या? सर समाज कल्याण अंतर्गत भरपूर प्रमाणात योजना राबवल्या जातात. काही योजना साधारणतः समाज कल्याणचा इतिहास 1930च्या दशकापासून आहे त्यामुळे काही योजना जुने आहेत आणि त्या प्रमाणात आता मग सर झेरॉक्स मशीनचं असेल किंवा पिठाची गिरणी वाटप असेल या योजना नवीन योजना सुद्धा आलेल्या आहेत सर. बरं चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू. हॅव अ नाईस डे सर.